मित्रांनो, जर मी तुम्हाला आता सांगितलं की रोज पोट साफ न होणं ही फक्त छोटी समस्या नाही, तर ती तुमच्या शरीराची धोक्याची घंटा आहे. रोज चूर्ण, गोळी, चहा, कॉफी किंवा गरम पाण्यावर अवलंबून राहणं हे नॉर्मल नाहीये. आणि सर्वात धोकादायक गोष्ट माहिती आहे का? शरीर हळूहळू स्वतः काम करणंच बंद करतं आणि आपल्याला ते कळतही नाही. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित तुम्ही रोज करत असलेली एक छोटी सवय तुमचं पोट कायमचं अळशी बनवत असेल. आता स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा, सकाळी डोळे उघडताच तुमच्या मनात पहिला विचार काय येतो? मित्रांनो, सकाळ झाली की आपल्या मनामध्ये पहिला विचार कोणता येतो हे स्वतःला एकदा प्रामाणिकपणे विचारा. डोळे उघडताच अनेकांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न घोळत होतं, आज पोट साफ होणार का? टॉयलेटमध्ये गेल्यावर काही जण मोबाईल हातात घेऊन बसतात, वेळ कसा जाईल याचा अंदाजही लागत नाही. काही जण गरम पाणी, चहा किंवा कॉफी यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात, तर काहींची सकाळ एखाद्या चूर्णाशिवाय किंवा गोळी घेतल्याशिवाय सुरूच होत नाही. दिवसेंदिवस ही सवय इतकी अंगवळणी पडते की आपल्याला ते सगळं अगदी नॉर्मल, साधं आणि अपरिहार्य वाटायला लागतं. पण मित्रांनो, इथंच आपण थांबून विचार करण्याची गरज आहे. जर रोज औषध घ्यावं लागत असतील, पोटात कायम जडपणा जाणवत असेल, फुगवटा किंवा गॅसचा त्रास होत असेल आणि मल नीट न होता चिकट किंवा अपूर्ण राहत असेल, तर हे काही साधं नाहीये. ही केवळ सवय नाही किंवा वयामुळे होते असंही नाहीये. दुर्लक्ष करण्यासारखी ही गोष्ट नाहीये. हे सगळं म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा शरीराचा स्पष्ट इशारा आहे की आत काहीतरी बरोबर चाललेलं नाही आणि वेळेत लक्ष दिलं नाही तर हा त्रास आणखीनच वाढू शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतेही वरवरचे उपाय, तात्पुरते चमत्कारिक फॉर्म्युले किंवा गोळ्यांवर अवलंबून राहणारे सल्ले पाहणार नाही. उलट आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत की पोट खरं तर का बिघडतं, आपल्या रोजच्या सवयी आणि दिनचर्या यामध्ये कुठे चूक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक पद्धतीनं पोट कसं सुधारता येईल. कारण जेव्हा मूळ कारण समजतं तेव्हा कायमचा उपाय सापडतो. आपण सगळेच नकळत एक मोठी चूक करत असतो आणि ती म्हणजे वेळेचा. आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो. आपल्याला वाटतं की शरीर हवं तेव्हा हवं तसं काम करेल, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. शरीर म्हणजे एखादी मशीन नाही की बटन दाबलं की लगेच परिणाम मिळाला. शरीराची स्वतःची एक नैसर्गिक घड्याळ असतं, एक ठरलेली बॉडी क्लॉक असतं, जिच्या तालावरच सगळ्या क्रिया नीट चालत असतात. विशेषतः सकाळची वेळ ही शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. ही वेळ म्हणजे शरीर रिकामी होण्याची वेळ असते. मलमूत्र विसर्जनासाठी शरीर नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं. पण आपण काय करतो तर रात्री उशिरा झोपतो, सकाळी उशिरा उठतो आणि उठताच घाई, ताणतणाव, कामाची चिंता आणि मोबाईल हातात घेतो. या सगळ्यांमुळे शरीर जो नैसर्गिक सिग्नल देत असतो तो आपण ऐकायलाच तयार नसतो आणि तो हळूहळू दाबला जातो. एक दोन वेळा असं झालं तर चालतं, पण जेव्हा हे रोजच होतं तेव्हा शरीरही स्वतःचा निर्णय घेऊ लागतं. ते जणू काही सांगतं की ठीक आहे, आज नाही, आणि हळूहळू हे आज नाही रोजची सवय बनते. मग पोट साफ न होणं आपल्याला सामान्य वाटायला लागतं. म्हणून लक्षात ठेवा की पोट साफ होण्यासाठी जबरदस्ती, औषध किंवा ताण नकोय. तर गरज आहे ती फक्त नियमिततेची, योग्य काळजी आणि शरीराच्या नैसर्गिक लयला मान देण्याची. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्रिफळा हे एक अतिशय प्रभावी आणि संतुलित औषध मानलं जातं. हरडा, बेहडा आणि आवळा या 3 औषधी फळांचं योग्य प्रमाणात केलेलं मिश्रण म्हणजेच त्रिफळा. हे मिश्रण शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी उपयोगी ठरतं आणि पचन संस्थेचं कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतं. नियमितपणे योग्य प्रमाणात त्रिफळा घेतल्यानं आतड्यांमध्ये साचलेले अपचन, मलाचे अवशेष आणि विषारी घटक हळूहळू बाहेर टाकले जातात. यामुळे पोट हलके वाटते आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी कमी होऊ लागतात. त्रिफळा पचन शक्ती सुधारते, आतड्यांची हालचाल नैसर्गिकपणे सक्रिय करते आणि शरीराला कोणताही ताण न देता शुद्धीकरणाचं काम करते. हीच त्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. याचबरोबर दही हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक असून त्यामध्ये आतड्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे जिवंत बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंचं संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. त्रिफळा आणि दही एकत्र घेतल्यानं त्यांचा परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतो. त्रिफळा आतड्यांमधील घाण आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचं काम करते, तर दही आतड्यांना पोषण देऊन त्यांना सक्रिय ठेवते. या दोन्हींच्या संयोगामुळे पचन संस्था मजबूत होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. या मिश्रणाचा योग्य फायदा मिळवण्यासाठी ते कधी आणि कसं घ्यावं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
रात्री झोपण्याच्या सुमारे 30 मिनिटं आधी एक वाटी ताज्या आंबट नसलेल्या दह्यामध्ये 1 चमचा त्रिफळा पावडर मिसळून ते हळूहळू चावून खावे. हे मिश्रण घेतल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं, जेणेकरून त्याचा परिणाम आतड्यांवर योग्यरित्या होऊ शकेल. नियमित वापरामुळे चयापचय क्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, तसेच त्वचेची चमक आणि शरीरातील उत्साह वाढतो. मात्र ज्यांना आम्लपित्त, जास्त गॅस किंवा पोटामध्ये जळजळ होते त्यांनी त्रिफळाचं प्रमाण कमीच ठेवावं. तसेच गर्भवती महिला किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. इथं एक महत्त्वाची गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. पोट साफ होण्यासाठी झटका देणारी औषधं आणि पोटाला हळूहळू चालायला शिकवणारा नैसर्गिक उपाय यामध्ये मोठा फरक असतो. झटका देणारी औषधं आज लगेच काम करतील, पण त्यांची किंमत शरीराला उद्या मोजावीच लागते. अशा औषधांमुळे आतड्यांची नैसर्गिक हालचाल आळशी बनते, शरीर बाहेरून दिलेल्या औषधांवर अवलंबून राहू लागतं आणि हळूहळू औषधांशिवाय पोट साफ होणंच बंद होतं. त्यामुळे आपल्याला आज तात्काळ आराम मिळाला तरी समस्या आपल्याला हळूहळू मुळापासून सुटत नाहीत. या उलट काही उपाय असे असतात जे पोटावर कोणताही ताण न देता आतड्यांची नैसर्गिक गती परत सुरू करतात. हे उपाय लगेच झटका देत नाहीत, पण शरीराच्या लयीत बदल घडवतात. म्हणूनच जर तुम्हाला रोज औषधं घेण्याची सवय लावायची नसेल तर सुरुवात नेहमी सौम्य उपायांनीच करायला हवी. उदाहरणार्थ रात्री 10 ते 12 काळा मनुका पाण्यात भिजत ठेवून सकाळी उपाशी पोटी ते नीट चावून खाणे. हा उपाय फक्त पोट साफ करत नाही तर आतड्यांना आवश्यक असा ओलावा देतात, कोरडेपणा कमी करतात आणि थकवा न आणता आतड्याचं काम नैसर्गिकपणे सुधारतात. काही जणांना सकाळी थेट भिजवलेले मनुके खाणं जड वाटतं किंवा पचायला कठीण जातं. अशा लोकांसाठी एक सोपा आणि सौम्य पर्याय आहे. तेच मनुके पाण्यात उकळून त्याचा कोमट काढा किंवा हलकंसं तूप तयार करता येतं, जे सकाळी किंवा संध्याकाळी घेता येतं. हा उपाय अतिशय सौम्य असून दीर्घकाळासाठी सुरक्षित आहे आणि पोटावर कुठलाही अनावश्यक ताण न देता हळूहळू सुधारणा घडवून आणतो. तसेच ज्यांना मनुके चालत नाही त्यांच्यासाठी रात्री 1 ते 2 अंजीर भिजवून सकाळी उपाशी पोटी खाणं हा दुसरा नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो, जो आतड्यांना नैसर्गिक गती देतो. आता जर बद्धकोष्ठतेची समस्या थोडी जुनी असेल, म्हणजे बराच काळ चालू असेल, तर रात्रीचा एक सोपा पण परिणामकारक उपाय उपयोगी ठरतो. झोपण्याआधी 1 चमचा शुद्ध त्रिफळा चूर्ण, 1 चमचा देशी तूप आणि 1 कप कोमट पाणी पिणं. हे संयोजन आतड्यांना स्निग्धता देतं, वात शांत करतं आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी प्रक्रिया हळूहळू ठामपणे सुरू करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय झटका देत नाही तर पोटाला नियमितपणा शिकवतो, ज्यामुळे शरीर स्वतःहून योग्य वेळेला प्रतिसाद देऊ लागतं. पण मित्रांनो, इथं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. सगळ्यांसाठी एकच योग्य उपाय नसतो. काही पदार्थ खूप सौम्य असतात, काही मध्यम ताकदीचे असतात तर काही अतिशय तीव्र असतात. उदाहरणार्थ मनुके, इसबगोल आणि बहावा हे सौम्य उपाय आहेत. त्रिफळा किंवा सोनामुखी हे मध्यम प्रकारात येतात, तर एरंडल तेल किंवा अतिशय तीव्र रेंचक ही क्वचितच आणि तीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवी. तीव्र उपाय रोज घेतले तर शरीरात त्याची सवय लावून घेतं आणि नंतर काहीच काम करत नाही. म्हणूनच आधी सौम्य उपाय आणि गरज असल्यास मध्यम उपाय, तीव्र उपाय नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच, हे लक्षात ठेवा. शेवटी एवढंच सांगायचं की पोट साफ करणं म्हणजे शरीरावर दबाव टाकणं नाही, तर पोटाला ओलावा, वेळ, शांती आणि नियमितता दिली तर औषधांची गरज आपोआपच कमी होते. खूप लोक एक वाक्य नेहमी म्हणतात, मी नीट खातो तरी सुद्धा पोट साफ होत नाही. वर पाहिलं तर वाटतं की आहार बरोबर आहे, मग समस्या नक्की कुठे आहे? पण खरा प्रश्न अनेक वेळा खाण्याचा नसतोच, तो असतो झोपेचा. झोप आणि पचन यांचा अतिशय खोल संबंध आहे, जो आपण सहसा लक्षात घेत नाही. जेव्हा झोप बिघडते तेव्हा शरीरातील नैसर्गिक समतोल ढासळतो आणि त्याचा पहिला फटका पोटावरच बसतो. अपुरी किंवा तुटक झोप म्हणजे फक्त थकवा जाणवणं नाही, तर संपूर्ण नर्वस सिस्टीमवर ताण येणं. नसा थकल्या की आतड्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते, पचन संस्था अळशी होते आणि आतड्यांमधील ओलावा कमी होऊ लागतो. याचा परिणाम असा होतो की मला अधिक कोरडा आणि कडक बनतो. जेव्हा आतून हालचाल कमी असते तेव्हा सकाळी शरीराला मल बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, मात्र तरी सुद्धा तो अडखळत अपूर्णच बाहेर येतो. म्हणूनच रात्री झोपण्याआधी स्वतःला 2 साधे पण महत्त्वाचे प्रश्न विचारा. तुमचं डोकं खरंच शांत आहे का की विचारांचा गोंधळ सुरूच आहे? तसंच शरीर रिलॅक्स आहे का की दिवसभराचा ताण अजूनही अंगात साठलेला आहे? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही असतील तर सकाळी पोट साफ होणं अवघडच ठरतं.
चांगली झोप म्हणजे केवळ विश्रांतीच नाही, तर ती पचनासाठी, आतड्यांच्या हालचालींसाठी आणि नैसर्गिक मल विसर्जनासाठी एक मूलभूत गरज आहे. सकाळी गरम पाणी पिणं हा बद्धकोष्ठतेवर एक अतिशय सोपा, सौम्य आणि घरगुती प्रभाव उपाय मानला जातो. रात्रभर विश्रांतीनंतर शरीर थोडं कोरडं झालेलं असतं आणि आतड्यांची हालचाल मंदावलेली असते. अशा वेळी सकाळी उठताच गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांना एक नैसर्गिक चालना मिळते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सक्रिय होते, पचन संस्था जागी होते आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सुलभ होते. हा उपाय नियमितपणे केला तर बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास किंवा पूर्णपणे दूर होण्यास मदत मिळते. गरम पाणी शरीरात गेल्यानंतर ते आतड्यांच्या स्नायूंना हलकेसं उत्तेजन देतं, त्यामुळे आतड्यांचे स्नायू आकुंचन पावतात आणि मल पुढच्या दिशेनं ढकलला जातो. हीच नैसर्गिक हालचाल जर योग्य वेळी सुरू झाली तर सकाळी पोट साफ होणं सहज शक्य होतं. याशिवाय गरम पाण्यामुळे आतड्यांमधील रक्ताभिसरण सुधारतं, ज्याचा थेट परिणाम पचन संस्थेच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे पोट जड वाटणं, फुगवटा किंवा गॅस सारख्या तक्रारीही हळूहळू कमी होतात. बद्धकोष्ठतेमागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. जेव्हा शरीराला पुरेसं पाणी मिळत नाही तेव्हा मल अधिकाधिक कोरडा आणि कडक बनतो. सकाळी गरम पाणी प्यायल्यामुळं शरीराला लगेच ओलावा मिळतो आणि मल नरम होण्यास मदत मिळतो. मऊ मल बाहेर टाकणं सोपं असतं, त्यामुळं जोर लावावा लागत नाही आणि पोट साफ होताना त्रास कमी होतो. याचबरोबर गरम पाणी अन्नपचन सुधारण्यास मदत करतं आणि पचनक्रिया अधिक सुरळीत बनवतं. हा उपाय वापरण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यावर लगेच रिकाम्या पोटी 1 कप कोमट किंवा गरम पाणी हळूहळू पिणं उत्तम ठरतं. इच्छेनुसार त्यात थोडासा लिंबाचा रस पिळता येतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक घटक असतात, जे आतड्यांना उत्तेजित करतात आणि पचनाला चालना देतात. काही लोक चव आणि अतिरिक्त फायदे मिळावेत म्हणून थोडंसं मधही घालतात, पण तो आवश्यक आहे असं नाही. मुख्य गोष्ट म्हणजे नियमितता. शेवटी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सकाळचं गरम पाणी हा एकटाच चमत्कार नाही, तर तो योग्य सवयींचा एक भाग आहे. दिवसभर पुरेसं पाणी पिणं, फायबरयुक्त आहार घेणं जसं की फळभाज्या आणि संपूर्ण धान्य, हे सगळं एकत्र केल्यासच खरा फायदा दिसून येतो. सकाळी गरम पाणी पिणं हा बद्धकोष्ठतेसाठी एक नैसर्गिक, सुरक्षित आणि सौम्य उपाय आहे, जो पचनक्रिया सुधारतो आणि पोटाला औषधांशिवाय योग्य दिशेनं काम करायला शिकवतो. लहानपणापासून एक घाणेरडी सवय आपण स्वतःला लावून घेतलेली असते, ती म्हणजे आता नाही, नंतर जाऊया. शाळेत असताना परवानगी नसेल तर थांबा, ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल तर रोखा, प्रवासात असेल तर शक्य नाही म्हणून दुर्लक्ष करा. पण इथं एक मोठी चूक होते. शरीराला नंतर ही भाषा समजतच नाही. जेव्हा शरीर सिग्नल देतो तेव्हा तो त्या क्षणासाठीच असतो. एकदा का हा वेग रोखला गेला की आतड्यांमधील नैसर्गिक हालचाल बिघडते, वायू वाढतो आणि आतडी हळूहळू आळशी बनू लागतात. मग पोट साफ होणं कठीण होतं आणि आपण नकळत त्या समस्येची पायाभरणी स्वतःच करत असतो. वेग वारंवार रोखण्याचा सगळ्यात मोठा तोटा असा होतो की शरीर हळूहळू सिग्नल देणंच कमी करतं. सुरुवातीला इच्छा होते पण आपण दुर्लक्ष करतो. नंतर उशिरा इच्छा होते आणि शेवटी इच्छा होऊनही पोट नीट साफ होत नाही. आतड्यांमध्ये मल जास्त वेळ थांबल्यामुळे तो कोरडा बनतो आणि बाहेर येणं आणखीनच अवघड बनतं. मग गंमत म्हणजे मला आता कॉन्स्टिपेशन आहे, पण त्यामागे असलेली मूळ सवय आपणच लक्षात घेत नाही. मित्रांनो, दुसरीकडे बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून सगळीकडे एकच सल्ला दिला जातो, फायबर वाढवा. पण तेही प्रत्येकासाठी तितकंसं योग्य असेलच असं नाही. कच्चं, जड आणि न पचणारं फायबर जर पचनशक्ती आधीच कमजोर असलेल्या व्यक्तीने घेतलं तर फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकतं. कच्चं सॅलड, स्प्राउट्स किंवा फार जड पदार्थ काही लोकांमध्ये पोट फुगणं, गॅस आणि जडपणा वाढवतात आणि पोट अजूनच बिघडवतात. म्हणूनच पोटाला नेमकं काय हवंय हे समजून घेणं देखील खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी फक्त फायबर वाढवणं हा उपाय नसतो. अनेक वेळा पोटाला हवं असतं शिजलेलं अन्न, थोडासा स्निग्धपणा आणि उबदारपणा. अन्न आतड्यांना आराम देतं, पचन सुधारतं आणि नैसर्गिक हालचाल पुन्हा सुरू करायला मदत करतं. जेव्हा आपण शरीराच्या सिग्नलचा आदर करतो आणि पोटाला योग्य अन्न देतो, तेव्हाच बद्धकोष्ठतेवर खऱ्या अर्थानं मात करता येते. मन आणि पोट यांच्यातील नातं जितकं खोल आहे तितकं ते आपण सहसा लक्षात घेत नाही. मित्रांनो, तुम्हाला ऐकायला थोडं आश्चर्य वाटेल, पण पोटाला आपला दुसरा मेंदू म्हटलं जातं, कारण पचन संस्थेत नर्वस सिस्टमचं जाळं थेट मेंदूशी जोडलेलं असतं. जेव्हा मनात सतत चिंता असते, विचारांचा भडीमार चालू असतो किंवा राग, दुःख आणि ताण आतमध्ये साठले जातात, तेव्हा त्याचा थेट परिणाम पोटावर होऊ लागतो. मन जसं साठवायला शिकतं तसंच शरीरही साठवायला शिकतं आणि याचाच परिणाम बद्धकोष्ठतेच्या रूपात दिसून येतो.
म्हणूनच अनेक वेळा आहार, पाणी आणि औषध सगळं करूनही पोट साफ होत नाही, कारण मूळ अडचण फक्त पचन संस्थेत नसते, तर अन्नाच्या अस्वस्थतेत असते. जर मन मोकळं होत नसेल तर पोटही मोकळं होत नाही, हा अनुभव अनेकांना आलेला असतो. दिवसभराचा ताण, न बोललेली दुःख, न व्यक्त केलेला राग हे सगळं आतड्यांवर ताण निर्माण करतं आणि त्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते. म्हणूनच पोटाच्या समस्यांकडे पाहताना फक्त शरीरावर नाही, तर मनावरही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. या कारणामुळे योग निद्रा, श्वसनाचे व्यायाम, ध्यान किंवा फक्त काही क्षणांची शांतता हे केवळ मनासाठी नाही, तर पोटासाठीही औषध ठरतं. जेव्हा श्वास खोल आणि शांत होतो तेव्हा नर्वस सिस्टम रिलॅक्स होते आणि आतड्यांची हालचाल आपोआप सुधारते. मन शांत झालं की शरीर साठवणं सोडून देतं आणि नैसर्गिक रिकामेपणा परत मिळवतं. म्हणून पोट सुधारायचं असेल तर रोज थोडा वेळ मनासाठी देणं अत्यंत गरजेचं आहे. आता इथं एक महत्वाची धोक्याची घंटा समजून घ्या. रोज काही ना काही रेचक किंवा गोळी घेऊन पोट साफ करणं ही साधी सवय अजिबात नाहीये, तर शरीराकडून मिळणारा स्पष्ट सिग्नल आहे. अशा सवयींमुळे शरीर हळूहळू आळशी बनतं. पूर्वी जेवढ्या डोसनं काम व्हायचं त्यापेक्षा जास्त डोस घ्यावा लागतो आणि शेवटी नैसर्गिक क्रियाच बंद पडण्याच्या मार्गावर जाते. त्यामुळे तात्पुरता आराम मिळाला तरी दीर्घकाळात नुकसानच जास्त होतं. त्याऐवजी जे उपाय दीर्घकाळ उपयोगी पडतात ते म्हणजे सौम्य, नैसर्गिक आणि सवय न लावणारे उपाय. असे उपाय पोटावर ताण टाकत नाहीत, तर शरीराला पुन्हा स्वतःचं काम करायला शिकवतात. जेव्हा आपण शरीराच्या गतीला वेळ देतो, मन शांत ठेवतो आणि औषधांऐवजी योग्य सवयी अंगीकारतो, तेव्हा पोटाचा त्रास कायमचा कमी होतो आणि खऱ्या अर्थानं शरीर निरोगी होतं. कॉन्स्टिपेशन फक्त एक पोट साफ न होणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. हा आपल्या शरीराकडून दिलेला एक स्पष्ट संदेश आहे, जो सांगतो की आपली दिनचर्या, झोप, विचारसरणी आणि आहार या सगळ्यांमध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण या त्रासाकडे दुर्लक्ष करतो किंवा तात्पुरती उपाययोजना करतो, जसं की औषध घेणं, झटका देणारे उपाय करणं किंवा वेगानं पोट साफ करण्याचा प्रयत्न करणं. अशा उपायांमुळे सुरुवातीला आराम मिळतो देखील, पण मूळ कारण जिथं आहे तिथं तो अजिबात सुटत नाही. शरीराचा हा सिग्नल सतत आपल्याला सांगत असतो की थांबा. शरीराला बदलाची अत्यंत गरज आहे, पण जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या हळूहळू वाढते, पचन संस्था आळशी होते आणि नैसर्गिक हालचाल मंदावते. आजपासून या समस्येकडे आपण पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. जबरदस्ती करणं, जोर लावणं किंवा फक्त औषधांवर अवलंबून राहणं ही दीर्घकाळात फायद्याची पद्धत नाही. उलट हे सगळं शरीर हळूहळू आळशी करून टाकतं आणि नैसर्गिक क्रियेशी शरीराचं नातं तुटू लागतं. याऐवजी शरीराचं ऐकणं किंवा शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. दिवसाची सुरुवात योग्य वेळेवर करणं, झोप व्यवस्थित घेणं, मन शांत ठेवणं आणि आहारामध्ये सौम्य उपचार आणि पचायला सोप्या पदार्थांचा समावेश करणं हळूहळू आतड्यांना नैसर्गिक हालचालींसाठी शिकवतं. अशा प्रकारे स्वतःच पचनास चालना मिळते आणि मल विसर्जन नियमित होऊ लागतं. जेव्हा आपण शरीराच्या सिग्नलला महत्त्व देतो, त्याला वेळ देतो आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करतो, तेव्हाच पोटाची नैसर्गिक क्रिया पुन्हा सुरळीत सुरू होते. औषधांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते, पचनसंस्था दीर्घकाळ निरोगी राहते आणि शरीर स्वतःहून काम करणे शिकतं. ही प्रक्रिया थोडी वेळ घेणारी आहे, पण त्याचा फायदा कायमचा असतो. शरीर आणि मन यांचा सुसंगत समतोल साधला की पोटाच्या समस्या फक्त तात्पुरत्या उपायांनी सुटत नाहीत, तर नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्यांच्या दिशेनं वाटचाल सुरू होते. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर या टिप्समुळे तुमच्या आयुष्यात थोडा जरी सकारात्मक बदल होणार असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचं आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. अशाच नवनवीन आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही.